भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिवस सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी वीरा पाटील चौक येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, शिवानंद पाटील, दशरथ कसबे, राजू पाटील, विनायक विटकर, नगरसेविका कल्पना कारभारी, राजश्री कणके, वंदना गायकवाड, सुधीर चौगुले, जाकीर सगरी, संजय कणके, सचिन कुलकर्णी, साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की देशाला प्रगतीच्या राजमार्गावर नेण्यात भारतीय जनता पक्षाचे योगदान अतुलनीय आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज सगळ्या देशवासियांना शुभेच्छा देतो। 6 एप्रिल 1980 तारीख स्वर्गीय भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। भारतीय जनता पक्ष आज केवळ सर्वसामान्य माणसाच्या सेवे करण्यासाठी पक्ष स्थापन झाला। या देशामध्ये 2 खासदारांपासून सुरुवात झालेली भारतीय जनता पक्ष आपल्या कामावर, जनतेच्या केलेल्या कामाच्या निष्ठेवर आजपर्यंत 240 खासदार आज या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सांगायचं गेलं तर 9 खासदार व तसेच 132 आमदार या राज्यामध्ये। भारतीय जनता पक्षाची घोडदौड केवळ सर्वसामान्य माणसाच्या सेवेतून सर्व या देशाला, ज्या आपण सातत्यानं म्हणतो शेवटचा वर्ग, या शेवटचा वर्ग माध्यम धरून या वर्ग जोपर्यंत या शेवटच्या वर्गाला आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना आपल्याला ज्या सोयी ज्या मिळाला पाहिजे मूलभूत सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्ष आजपर्यंत करत राहिलं। आज भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे या देशातील जनता त्यांच्या केलेल्या कामावर, त्यांच्या निष्ठेवर, देशप्रेमावर, देव, धर्म आणि देश यासाठी सातत्यानं काम करणारी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं या देशातील जनता राहिलं आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाची एवढी घोडदौड दिसून येते। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असो, या गृहमंत्री अमित शहा असो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, हे देशाचे नेतृत्व करत असताना आपल्या अंत्योदय ही कल्पना आपल्या डोक्यामध्ये, ही अंत्योदय कल्पना शेवटच्या स्थळापर्यंत नेण्याचं काम यांनी करत राहिलं आणि आज म्हणूनच भारतीय जनता पक्षाचं एवढं घोडदौड चालू आहे। आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला शुभेच्छा।